पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच शिवसेना ठाकरे पक्ष कामाला लागलेला आहे। उद्धव ठाकरे यांनी 2 उमेदवार जाहीर केलेत। अद्याप महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीयेत। मात्र महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी जी24 तासला सूत्रांकडून मिळालेली आहे। कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे, मुंबई पदवीधरमधून दीपक सावंत आणि शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडे हे महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे। तर महायुती आणि शिवसेना शिंदे पक्षाचे इच्छुक उमेदवार दीपक सावंत यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। सर, काय सांगाल, अजूनही तुमच्या नावाची घोषणा झालेली नाही। दुसरीकडे असं कळते की भाजप सुद्धा आपला उमेदवार देण्यासाठी इच्छुक आहे। नाही, नावाची घोषणा होणं हे सर्वस्वी आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांवरती आहे। ते यथावकाश करतील, कोणाच्याही नावाची घोषणा करतील, पण ते यथावकाश करतील। भाजपला मतदारसंघ सोडण्यासाठी तुम्ही म्हणजे मानसिकता आहे का? मित्रपक्ष जर इच्छुक असेल तर बघा, गेली 36 वर्ष हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे। आदरणीय प्रमोदजी नवलकर साहेबांपासून तर आजपर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला आणि तो शिवसेनेकडेच राहणार। सेना विरुद्ध सेना म्हणजे उभाटा विरुद्ध सेना असं मी म्हणेन। आता दुसरीकडे अनिल परब असं म्हणतात की शिवसैनिक आणि दुसरीकडे गद्दार अशी निवडणूक होणार आहे, सेना विरुद्ध सेना नाही। आता त्यांना काय म्हणायचं ते म्हणून देत ना, आम्ही सांगितलं ना, शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाकडे आहे, शिवसेना हे नाव कोणाकडे आहे, ती खरी शिवसेना। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह सीमा आढे, जी24 तास, मुंबई।